नमस्कार मित्रांनो, मी आर आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, कर्मयोगी भारत आय गॉट कर्मयोगी या ॲपवर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर ॲपद्वारे किंवा पोर्टलला जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला 5 कोर्स पूर्ण करायचे आहे. आता हे 5 कोर्स कोणते पूर्ण करायचे आहे हे तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तुम्हाला ते संबंधित 5 कोर्स पूर्ण करणे कंपल्सरी आहे. तुम्ही जास्तही कोर्स करू शकता, पण 5 जे आहेत आपल्याला डोमेनमध्ये कोणते कोर्स आणि जनरलमध्ये कोणते कोर्स करायचे आहे ते मी या मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण सांगितलेलं आहे. आता हे कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपल्याला अतिशय आतुरता असते की ती प्रमाणपत्र मिळवण्याची आणि ते प्रमाणपत्र कसं डाउनलोड करायचं, त्या प्रमाणपत्राकरता कुठं जायचं हे आपण इथे बघणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की जेव्हा तुम्ही कोर्स करता तेव्हा तुम्हाला कोणताही व्हिडिओ म्हणा, PDF किंवा असाइनमेंट तुम्हाला स्किप करू नका, कारण की असे केले तर तुमचा कोर्स हा 100% पूर्ण होणार नाही आणि कदाचित तुम्हाला प्रमाणपत्रही भेटणार नाही. म्हणून जेवढा कालावधी दिलेला आहे 45 मिनटं, 1 तास, या सर्व कालावधी पूर्ण आपल्याला करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल. आता हे प्रमाणपत्र कुठे मिळेल याकरता आपल्याला ॲपवर जायचं आहे. आता बघा, मी या ॲपवर गेलो. ॲपवर गेल्यानंतर अशा प्रकारे इथे पेज आलेलं आहे. बघा इन प्रोग्रेस 0 दाखवते, म्हणजे माझं कोणतेही आता समजा सध्या चालू नाही आहे कोर्स करणं. मी कोर्स पूर्ण केलेले आहेत आणि त्यानंतर बघा आता इथे अजून खाली स्क्रोल करतो. आता बघा, इथे तुम्हाला काय करायचं आहे, प्रमाणपत्र डाउनलोड करायचं आहे. तर याकरता माय लर्निंगवर जा, कंप्लीट एअरवर क्लिक करा आणि इथे बघा तुम्ही जेवढे कोर्स केले आहे पूर्ण बघा. मी 4 कोर्स केले आहे, 1, 2 आणि 3, 4. इथे मी 4 स्कोर केले. आता बघा इथे प्रमाणपत्र तुम्हाला का नाही शेअर करता येते. बघा, शेअरवर क्लिक करा आणि शेअरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ते प्रमाणपत्र काय शेअर करता येते. व्हॉट्सअपवर कोणालाही तुम्ही शेअर करू शकता. बघा, थोडा वेळ लागतो शेअर करायला. बघा, आता मला इथे व्हॉट्सअपवर गेलो आणि कोणालाही समजा तुम्ही प्रमाणपत्र शेअर करू शकता. आता मी प्रमाणपत्र हे इथे शेअर केलं. त्यानंतर पुन्हा बॅकमध्ये जाऊया. डाउनलोडही करता येते तुम्हाला. सर्टिफिकेट डाउनलोड यावर क्लिक करा. बघा, थोडा वेळ लागते डाउनलोड व्हायला. इथे स्किप न करता पूर्ण प्रोसेस पहा, म्हणजे तुम्हाला कसं समजेल की नेमकं आपल्याला कसं करायचं आहे. बघा, डाउनलोड झाला आहे. ओपन करतो. हे बघा, PDF इथे डाउनलोड झाली आहे आणि ही PDF आता मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. अशा प्रकारे प्रमाणपत्र इथे तुम्हाला दिसेल. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, प्रमाणपत्र डाउनलोड करायचं आहे आणि तुम्हाला लॉग इन करताना काही समस्या आल्या तुम्हाला फोन करू शकता. पण तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की हे कोर्स खूप महत्त्वाचे आहे आणि हा कोर्स करताना तुम्हाला प्रत्येक कोर्स आपल्याला जाणीवपूर्वक करावं लागेल, कारण की जे असाइनमेंट आहे ते असाइनमेंट आपल्याला सोडवण्याकरता मदत होईल जर तुम्ही चांगल्या प्रकारे कोर्स केले तर. जर तुम्ही स्किप करत गेले किंवा थोडंसं हलगर्जीपणानं कोर्स केला, इकडे व्हिडिओ चालू आहे आणि तुम्ही इकडे त्या कोर्समधील माहिती ऐकत नाही आहे, तर अशा वेळेस काय होईल की तुम्हाला जे शेवटी असाइनमेंट येते, प्रत्येक कोर्सचं वेगवेगळं असाइनमेंट आहे. आता मी इथे 4-5 कोर्स कंप्लीट केले आहे. प्रत्येक कोर्सचं असाइनमेंट वेगवेगळं आहे. तर तुम्हाला त्या प्रत्येक कोर्सचं म्हणजे जाणीवपूर्वक ऐकायचे आहे आणि इंग्रजी भाषेमध्ये कोर्स आहे, त्यामुळे तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायचे आहे आणि आपल्याला प्रमाणपत्र अशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे. धन्यवाद.